या होळीच्या सणाला जर तुम्ही माझ्या पद्धतीने कटाची आमटी केली तर तुम्ही मला नक्कीच थँक्यू म्हणाल. इतकी चविष्ट ही कटाची आमटी बनवून तयार होते. सगळ्यात आधी मी गॅसवर ठेवले आहे पॅन आणि एक मोठा कांदा बारीक पातळ अशा शेपमध्ये लांब शेपमध्ये कापून घेतला. आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा भाजला जातो तोपर्यंत पटकन एका साईडला खोबरं किसून घ्यायचं किंवा बारीक तुकडे केले तरी चालतील. मी इथे आधीच खोबरं किसून तयार ठेवलं आहे. आता कांदा लालसर रंगापर्यंत आधी भाजून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये काढून मग आपण खोबरं पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे. खोबरं गॅसवर अगदी पटकन भाजले जाते त्यामुळे जळायची शक्यता असते. अगदी मंद आचेवर हे खोबरं परतून घ्यायचे. खोबरं मी इथे जवळजवळ अर्धी वाटी घेतले आहे. आता याचा रंग बदलू लागला आहे. छान लालसर रंगावर खोबरं भाजलं गेलं आहे. आता हे मी काढून घेते आणि पॅनमध्ये आपण काही खडे मसाले भाजून घेऊयात. यात सगळ्यात आधी मी घेतले आहे 2 चक्री फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 4-5 लवंगा आणि 4-5 मिरे, 1 चमचा धणे घेतलेत. लाल सुक्या मिरच्या पण मी इथे 2-3 घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा यामध्ये टाकले आहे तीळ. तीळ तडतडू लागले की गॅसची फ्लेम बंद करायची. अगदी मंद आचेवर मी हे सर्व मसाले भाजून घेतले. आता हे मसाले पण मी यात टाकून घेतले. आता पॅनमध्ये मी टाकले आहे थोडेसे तेल आणि त्यामध्ये मी टाकणार आहे 2 इंच बारीक तुकडे केलेले अद्रक आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. अद्रक आणि लसूण तेलामध्ये खमंग असे खरपूस तळून घ्यायचे आणि आता आपण काही पावडर मसाले टाकूयात. यात सगळ्यात आधी मी घेतले आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर. हे सर्व मसाले 1 मिनिटभर परतून घ्यायचे आणि हे मसाले परतून झाल्यावर यामध्ये जो आपण बाकी तयार केलेला मसाला आहे कांद्याचा, तो सर्व मसाला यात मिक्स करून परतून घ्यायचा. या पद्धतीने जर तुम्ही मसाला भाजला तर नेहमीपेक्षा एक वेगळी चव आमटीची तयार होते. आता सर्व मसाले व्यवस्थित भाजले गेलेत. यात मी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व मसाले एका प्लेटमध्ये काढून गार करून घेणार आहे आणि एका मिक्सर जारमध्ये हा मसाला थोडेसे पाणी घालून बारीक करून घ्यायचा. या होळीला तुम्ही पण अशाच पद्धतीने आमटी बनवा आणि मला प्लीज कमेंट करून कळवा की तुमची आमटी कशी झाली. होळीलाच काय तर कुठल्याही सणाला तुम्ही अशा प्रकारची आमटी पुरणपोळीसोबत करू शकता. आता मसाला इथे आपला तयार झाला आहे. आता आमटी बनवण्यासाठी मी गॅसवर ठेवणार आहे कढई आणि त्यामध्ये सगळ्यात आधी टाकणार आहे काही तेजपत्त्याची पाने. टोमॅटो तेलामध्ये छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा. A1 स्वप्नाज किचनच्या अशा चमचमीत छान रेसिपीज पाहण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आता टोमॅटो मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहे आणि त्यानंतर मी याच्यात टाकणार आहे आपण बनवलेला मसाला. यामध्ये तुम्ही गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसालाही वापरू शकता, पण आपण जो मसाला बनवला आहे याची खूपच छान चव या आमटीला येते, त्यामुळे ते मसाले घालण्याची इथे आवश्यकता नाही. आता सर्व मसाला मी तेलामध्ये टाकणार आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. पुरणासाठी डाळ शिजवली तेव्हा मी एका बाउलमध्ये त्याच्यातले पाणी एका बाउलमध्ये काढून ठेवले. यासोबतच अर्धी वाटी चण्याची डाळ पण मी इथे काढून घेतली आहे शिजवलेली. असं तर पुरणामध्ये वाटलेली डाळ टाकतात, पण मला अख्खी डाळ टाकलेली आमटीमध्ये खूप आवडते. याचा स्वादही याच्यामध्ये छान उतरतो, दिसायलाही आमटी छान दिसते आणि चवीलाही खूप छान लागते. म्हणून मी इथे अर्धी वाटी शिजलेली डाळ काढून घेतली आहे आणि ती आपण नंतर आमटीमध्ये टाकणार आहोत. आता मसाल्याला छान तेल सुटू लागले आहे. डाळीचे पाणी आणि डाळ दोन्ही आता मी याच्यात टाकून मसाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आमटीला खूप छान रंग आला आहे. आता याच्यात मी टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ. थोडेसे अर्धा ग्लास पाणी पण मी याच्यात टाकून घेतले आणि सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता 10 मिनटं आमटी छान उकळून घ्यायची. आता आमटीला छान तरण पण आले आहे. आता यात मी टाकणार आहे एक छोटा गुळाचा खडा आणि लिंबाचा रस. याने याच्यामध्ये एक छान आंबट गोड अशी चव येते. हवं तर तुम्ही चिंच गुळाचं पाणीसुद्धा यामध्ये टाकू शकता. आता जवळजवळ आमटी इथे आपली तयार होत चालली आहे. याच्यात आता मी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मग आपण आमटी सर्व करून घेऊया. भातासोबत तर ही आमटी खूप कमाल लागते आणि पुरणपोळीसोबत आणि साध्या पोळीसोबतसुद्धा आपण ही खाऊ शकतो.
या होळीच्या सणाच्या A1 स्वप्नास किचनकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मस्त चमचमीत आणि झणझणीत आमटी आपली इथे तयार झाली आहे. पाहताच तोंडाला पाणी सुटेल इतक्या भन्नाट चवीची ही आमटी तयार होते. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा A1 स्वप्नास किचन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.